याला एखादा पोस्टाने पुरस्कार फेकून हाणला पाहिजे राव. राम राम मंडळी, काळजाच्या ठोक्यापासून ते आतड्या कातड्यापासून स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. आज आपल्याला जायचं होतं शूज घ्यायला. ह्या दुकानात आलो होतो. ह्या दुकानात भलतीच गर्दी होती. तिकडून इकडून इकडून तिकडून आपला नंबर आला. आपल्याला शूज दाखवले, ते शूज काय आपल्या पायात बसलेच नाही. आपल्या नंबरचं एक लय अवघड आहे. कोणतीच गोष्ट आपल्या नंबरची भेटत नाही लवकर. 10 दुकानं पालथे घालावं लागते तेव्हा जाऊन कुठेतरी वस्तू भेटती. 4-5 दुकानं पालथे घातल्यावर शेवटी भेटले भाऊ 11 नंबरच्या ह्या दुकानात. सकाळ सकाळ ग्राउंडवर दहावर पडतं म्हणून स्पाइक वाले शूज घ्यायचे होते. घेताना चांगलेच खाली वरून चेक केले बरं का. पिशीत टाकले आणि टाका टाका करत निघालो परत घरी. घरी आणल्यावर या गाड्याने उघडून बघितलंय आणि मला लगेच तुमचं स्वागत करतो चला. म्हणलं हँदर बिघडला काय तू काही, कुणाचं काय आणि कुणाचं काय याचं वेगळंच. सगळ्यांचं सगळं आवरलं आणि आपण चाललो आपल्या कामावर. झोमॅटो मध्ये काम करायचं एकच फायदा आहे, टाइम टेबल बघायचं नाही, कधी पण उठायचं कधी पण कामावर जायचं. पहिलीच ऑर्डर इकडे घेऊन आलो. इकडे काय शूटिंग बिटिंग चालू होते. म्हणलं मला घेता का, म्हणले निघरे बाहेर. ऑर्डर गायब व्हायचं प्रमाण एक लय वाढलंय. परत गायब. अरे आजकाल झोमॅटो काकाला जेवणी करायला लागले. तूच त्या ऑर्डर गायब करतात. इकडून तिकडून भेटली एक ऑर्डर. ती ऑर्डर घेऊन चाललो होतो तेवढ्यात मला हे पट्टा दिसला. कड्याला कुठे जायचं होतं त्याची त्याला माहिती. मस्त आरामात लटकून चालला होता. म्हणलं जा भाऊ तू. त्याला टाटा केला ना आपल्याला मोठी ऑर्डर भेटली. मोठ्या ऑर्डरचं काय नाही हो, ते टिप देतात ना तेच बरं वाटतं जरा. ती ऑर्डर दिली ना आपल्याला परत ऑर्डरच भेटा ना. बराच वेळ झालं बसलो ऑर्डरची वाट बघून फार झोप यायला लागली. ह्या सुनसान रस्त्यावर मी आणि एक काका आम्ही दोघंच काम करत होतो फक्त. इकडून तिकडून भेटली बा ऑर्डर. लगेच नेऊन दिली आणि निघालो घरी. घरी जाऊन थोडा आराम केला आणि परत प्रॅक्टिसला जायचं होतं. मग गाडीला चावी लावली आणि निघालो लगेच. सध्या आयुष्यात फक्त एवढं चालू आहे, कामावर जायचं घरी जायचं, प्रॅक्टिस जायचं घरी जायचं, तिथून परत कामावर जायचं, प्रॅक्टिस वरून परत घरी आलो. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तेवढं तुम्ही लाईक फॉलो करून टाका.